नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाच्या कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट आलेला आहे। रेल्वे मंत्रालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेत या रेल्वे मार्गामध्ये आणखीन बदल करण्यात आलेला आहे। हो मित्रांनो, जेव्हा देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे काल पुणे दौऱ्यावर होते, जेव्हा त्यांना पत्रकारांनी पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत प्रश्न विचारला, तर त्यांनी रेल्वे मार्गाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आणि तो म्हणजे पुणे नाशिक रेल्वेमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। याचा जो रूट आहे तर त्या रूटमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत। तर आता हे नवीन चेंजेस काय असणार आहे, कशा कोणत्या मार्गाने हा पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग जाणार आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, GMRTला म्हणजे जायंट मीटर वेव्ह रेडिओ दुर्बीण बाधा निर्माण होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने आता तिसऱ्यांदा पुणे नाशिक लोह मार्ग बदललेला आहे। हा प्रकल्प उरळी वाघोली मार्गे अहिल्यानगरहून नाशिकला जोडला जाणार आहे। 3 टप्प्यात हे काम होणार असून यासाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। पुणे नाशिक लोह मार्ग हा दुहेरी असून त्यावरून रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे। मित्रांनो, GMRTला जवळून हा मार्ग जाणार नाही। पुणे नाशिक दरम्यान नवीन लोह मार्ग निश्चित झाला आहे। लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे। यामुळे पुणे नाशिक दरम्यान रेल्वे प्रवास वेगाने होणार आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे। पुणे नासिक का सॉल्व हो गया है, डायरेक्ट रूट नहीं बन रहा है, वो क्लियर हो गया कि टेक्निकली पॉसिबल नहीं है। पुणे नासिक, पुणे से अहिल्यानगर, अहिल्यानगर से शिरडी, शिरडी से नासिक, वो DPR बन के काम काफी सारा सैंक्शन भी हो गया है, काफी सारा उसका एरिया सैंक्शन भी हो गया है, काम भी चालू हो गया, काम भी चालू हो गया है। उसमें अपने को बहुत अच्छा जल्दी से उसका बेनिफिट मिलेगा। मेरे पास पूरी लिस्ट है। नासिक से शिरडी नगर, शिरडी साईनगर में डबल लाइन 160 kmph की स्पीड से, फिर शिरडी से अहिल्यानगर और अहिल्यानगर से पुणे, जो जितना टाइम सीधे आने में लगता करीब उतना ही टाइम इस अलाइनमेंट में लगेगा। और आता पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड नवीन जो लोह मार्ग आहे तर त्याचा रूट कसा असणार आहे, तर पुणे ते उरळी सध्या अस्तित्वात असणारा जो रूट आहे तर तो याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्यानंतर उरळी ते वाघोली नवीन रेल्वे मार्ग होईल, वाघोली ते अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्ग होईल आणि अहिल्यानगर ते पुंताबा नवीन रेल्वे मार्ग होईल आणि पुंताबा ते शिर्डी सध्याचा मार्ग असेल आणि शिर्डी ते नाशिक नवीन रेल्वे मार्ग होणार आहे। तर अशा पद्धतीने जे रूटमध्ये काही छोटे मोठे बदल आहेत तर ते बदल करण्यात आलेले आहेत आणि हा नवीन रूट आता असणार आहे। मित्रांनो, रेल्वे मंत्रालयाच्या या नवीन निर्णयावर आमदार सत्यजित तांबे चांगलेच संतापलेले आहेत। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भूमिकेवर टीका करताना आमदार तांबे यांनी सरकारने विकास प्रकल्पांचा विचार करताना केवळ आर्थिक नफा तोट्याचा विचार न करता जनतेचं हित आणि भावी पिढ्यांचा विकास याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। रेल्वे मंत्रालयाने आपला निर्णय न बदलल्यास जनतेसह तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही आमदार तांबे यांनी दिला आहे। मित्रांनो, नाशिक सिन्नर संगमनेर अकोले नारायणगाव राजगुरुनगर चाकण मार्गे प्रस्तावित असलेला नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्ग आता रद्द करण्यात आला आहे। या निर्णयाचा नाशिक अहिल्यानगर पुणे जिल्ह्यास अधिक फटका बसणार आहे। याशिवाय संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला त्यामुळे धक्का बसणार असल्याचे सत्यजित तांबे यांचं म्हणणं आहे। हा निर्णय असंवेदनशील असून त्यांचा आपण जाहीर आणि तीव्र निषेध करू, असेही त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच्या अर्थसंकल्पात या विषयासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते। त्यामुळे फडणवीस यांनी या प्रश्नाचे तातडीने लक्ष घालून हा प्रकल्प रद्द होऊ न देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार तांबे यांनी केली। हा प्रश्न सोडवण्यासाठी क्षमता मुख्यमंत्र्यांकडे असल्याचा विश्वास सामान्य जनतेला असल्याचे त्यांनी नमूद केले। सत्यजित तांबे म्हणतात की यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस हे शिर्डी दौऱ्यावर आले असताना त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचेही आमदार तांबे यांनी सांगितले। त्यावेळी नाशिक शिर्डी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास मुंबई ते शिर्डी प्रवासाचा वेळ सुमारे 50 मिनिटांनी कमी होऊ शकतो, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते। तसेच या मार्गावर इंडिया बुल्स कंपनीचे सुमारे 50% काम पूर्ण केले असून तुलनेने कमी खर्चात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, यावरही चर्चा झाल्याचे तांबे यांनी सांगितले। मित्रांनो, अहिल्यानगर ते पुणे रेल्वे मार्ग दौंडऐवजी सडण मार्ग व्हावा, अशी आपली 2011-12 पासून मागणी असल्याचे आमदार तांबे यांनी नमूद केले।
हा प्रकल्प 2 दशकांपूर्वीच पूर्ण झाला असता तर भूसंपादन आणि प्रकल्पाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असता, तसेच जनतेचाही पैसा वाचला असता, असे तामी यांनी महत्त्वपूर्ण गोष्टी नमूद केल्या. सध्या स्थिती नाशिकहून पुण्याला रस्त्याने जाण्यास 4.5 ते 5 तास लागतात. मात्र सरळ रेल्वे मार्ग झाल्यास हे अंतर अवघ्या 2.5 तासात पार करता येऊ शकते. त्यामुळे या प्रकल्पाकडे केवळ आर्थिक दृष्टिकोन न पाहता जनतेच्या हिताच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. सरकारने आधीच या प्रकल्पावर विलंब लावून जनतेच्या अपेक्षावर पाणी फेरले आहे. आता प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेऊन जनतेच्या भविष्यासमोर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या निर्णयाविरुद्ध जनतेचा आक्रोश अधिक तीव्र होईल आणि सरकारला त्याला सामोरं जावेल, असा इशाराही आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेला आहे. नगर है, बड़ा शहर है, 70 लाख से ज्यादा पॉपुलेशन है. ऐसे में पुणे की रेलवे की कैपेसिटी को डबल करने के लिए कई तरह के काम हाथ में लिए हैं और विशेषकर पूरे एरिया को एक कॉम्प्रिहेंसिव तरीके से स्टडी करके उसका एक मास्टर प्लान तैयार किया गया है, जिसमें काफ़ी काम हो गए हैं और आगे के काम हो रहे हैं. तो इस पूरे पुणे महानगर का अगर हम एरिया देखें तो खड़की, पुणे, घोरपड़ी, हड़पसर, शिवाजीनगर, फुरसुंगी, आळंदी, ये बहुत सारे स्टेशंस हैं जिन सब स्टेशंस को ध्यान में रखते हुए काम हाथ में लिए गए हैं, जिससे कि पुणे की कैपेसिटी को डबल कर सके. हड़पसर में 3 प्लेटफॉर्म्स को कंप्लीट करके 4th प्लेटफॉर्म यानी 4 टोटल प्लेटफॉर्म्स बने, जिससे कि 5 गाड़ियां एडिशनल वहाँ पे चला सके.